नसरापूर प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर येते, कारण आरोपी मुलीला घेऊन जाताना 3 मुलांनी पाहिलं होतं। मुलांनी गोठ्याच्या पत्रावर दगडही मारले। मुलांना आरोपींना हुसकावून लावलं। 2 मुलांची साक्ष कोर्टात नोंदवण्यात आलेली आहे। तर नसरापूरमधील अत्याचार प्रकरणी आता रोहित पवार आज पुणे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत। सकाळी 10 वाजता ही भेट नियोजित आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? रोहित पवार आज एसपींची भेट घेणार आहेत। नसरापूरचं तर प्रकरण आहेच, पण शिवाय पुण्यातील कायदा सुव्यवस्था सुद्धा। लागवी नक्कीच खरं तर पुणे ग्रामीणमध्ये ज्या पद्धतीनं गुन्ह्यांची वाढ झालेली आहे आणि त्यातच नसरापूर येथील जी बालिका होती तिच्यावरती लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या करण्यात आली। खरं तर या घटनेला साधारण 8 दिवस आता काही ओलांडतील, परंतु यामधला जो चार्जशीट आहे तो अद्याप पोलिसांनी दाखल केलेला नाही आणि या चार्जशीट लवकर दाखल करावी। आणि जिल्ह्यातील जी कायदा आणि सुव्यवस्था आहे त्यामध्ये जर पाहिलं तर बारामतीमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। इकडे बिग वनमध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागातील एकंदरीत सगळी जी परिस्थिती आहे लॉ अँड ऑर्डरची या संदर्भात जी आहे ते आज रोहित पवार जे आमदार आहेत कर्जत जामखेडचे ते एसपी संदीप गिल यांची भेट घेणार आहेत। या भेटीची वेळ जी आहे ती सकाळची 10 वाजताची असणार आहे। खरं तर संदीप गिल यांच्या समेत आमदार रोहित पवार काय संवाद साधतील हे फार महत्त्वाचं आहे। नसरापूरच्या घटनेमधील जो आरोपी आहे भीमराव कांबळे हा सध्या पोलीस लॉकअपमध्ये आहे, त्याला तात्काळ फासावर लटकावा अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसत आहे। एकंदरीत या मागणीला घेऊन जे ते आमदार रोहित पवार आज भेट घेणार आहेत। एकंदरीत जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे या संदर्भातली ही भेट आहे असं सांगितलं जात आहे। परंतु या भेटीचं मुख्य कारण जे आहे ते नसरापूरच्या घटनेसंदर्भातील आहे। या घटनेतील जो आरोपी आहे भीमराव कांबळे याला तात्काळ फासावर लटकवा ही मुख्य मागणी आमदार रोहित पवार यांची असणार आहे। लागली अगदी तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।